आपल्याला हा प्रश्न घेता येईल. 14 जून 2010 रोजी कोणता वार येणार? सोमवार, रविवार, गुरुवार, बुधवार. त्यासाठी आपण सर्वप्रथम एक हा सर्कल लक्षात घेऊ. आता या ठिकाणी माहिती आहे तुम्हाला की जून महिना आहे, तर ह्या जून महिन्याच्या जागेवर काही येऊ शकते. मात्र या ठिकाणी जून साठी मी तर तुम्हाला डायरेक्ट सांगितलं असतं की जून साठी 4 हा कोड घ्या. मात्र इतर जर का महिने आले तर नेमके कोड कोणते घ्यायचे त्यासाठी सांगतो. ऑक्टोबर आणि जानेवारी, इथं ऑक्टोबरचा हा 0 दिसतो आणि हे सुद्धा जवळपास 0 सारखा दिसतो, म्हणून याचा कोड घ्यायचा 0. मे, 1 मेला महाराष्ट्र दिन असते, सो 1 घ्यायचा. ऑगस्टला 2 घ्यायचा, हे बघा हा जो यू आहे याला असं 2 म्हणायचा. फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबरला कोड घ्यायचा, फेब्रुवारीचा ई तयार करायचा, हा यम आणि याचा सुद्धा एम तयार करायचा. यम 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 सारखे दिसते म्हणजे 3 सारखे दिसते म्हणून याचा कोड 3 घ्यायचा. सप्टेंबरचा जो एस आहे तो 5 सारखा दिसतो आणि सप्टेंबर आणि डिसेंबर यमक साधल्या जाते, राईम साधल्या जाते, म्हणून याला सुद्धा 5 आणि याला सुद्धा 5, म्हणजे या ठिकाणी 5 असं आलेलं आहे. त्यानंतर एप्रिल आणि जुलै, एप्रिल आणि जुलैसाठी कोणता कोड घ्यायचा? एप्रिल आणि जुलै. जुलै माहिती आहे का तुम्हाला? आपण असं पण लिहू शकतो जुलै, ओके, जुलै लिहू शकतो. आणि एप्रिल आपण असं लिहू शकतो एप्रिल. म्हणजेच याचे वाले 5चे 6 केले आणि याचे 4चे 6 केले, म्हणून या ठिकाणी आपण 6चा कोड घ्यायचा आणि हे पाठ करायचं. आता मित्रांनो सांगा मला जूनचा कोड किती? तर जूनचा कोड आहे या ठिकाणी, हे बघा जूनचा कोड या ठिकाणी फक्त 4 राहिलेला आहे, म्हणून JUNE म्हणजे जून. जून साठी 4 घ्यायचे. आता बघा लगेच सॉल्व्ह करून देतो. 14 जून 2010 ला कोणता वार असेल? याचे काय करायचे? 2 तुकडे पाडायचे, असे तुकडे पाडायचे. म्हणजे कुठून? हा तुकडा पाडायचा आपण या ठिकाणावरून. हे 2000 इकडे काढायचे ना, त्याचे जे वर्ष आहे ते इकडे टाकायचे. याच्या आधीचा घ्यायचा 09. आता ह्या 09 मध्ये किती लीप इयर आहे? तर 2 लीप इयर आहे. ते लीप इयर काढण्यासाठी 4 ने भाग द्यायचा. 4 1 4 4 2 8 म्हणजे 2 लीप इयर आहे. किती लीप इयर आहे? 2 लीप इयर. याची करायची बेरीज जे झाली 11. 11 हे 7 पेक्षा मोठे आहे म्हणजे त्याला कट करायचे. 7 1 7 उरले किती? 4. हे 4 इथे लिहायचे. झाला इकडचा फायनली कोड झाला. आता इकडे बघा, 20 साठी काहीच घ्यायचं नाही, भोपळा 0 फेकून द्यायचा. जून साठी मित्रा 4 घ्यायचे, घेतले. आता हे जे 14 आहे या ठिकाणी काही येऊ शकते, 30 31च्या कमी येऊ शकते, सो याला 7 ने भाग द्यायचा. 7 1 7 7 2 14 सगळंच कटले, तिथं काहीच उरलं नाही. उरलं असतं तर घेतलं असतं, उरलं नाही म्हणून इथं 0 घ्यायचा. म्हणून हे झाले 4, इकडचे 4 आणि इकडचे 4, मग बेरीज किती झाली? 8. 8 सुद्धा मित्रा 7 पेक्षा मोठे आहे म्हणजे याला 7 न कट केला तर 1 उरला. 1 म्हणजे पहिला दिवस, 1 म्हणजे पहिला दिवस. पहिला दिवस जनरली कोणता असतो? तो सोमवार असतो. सो